केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे। या प्रश्नांमध्ये जात, एससी आणि एसटीशी संबंधित माहितीचा समावेश आहे। जनगणनेमध्ये जात, धर्म, मातृभाषा आणि शिक्षणाची माहिती देखील घेतली जाणार आहे। भारतीय पासपोर्ट असल्यास पासपोर्ट क्रमांकाची माहिती देखील घेतली जाईल। सोबतच कोविड लस कुठे घेतली या संदर्भात देखील माहिती द्यावी लागेल। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेबाबत कॉलम नसल्यामुळे वडेट्टीवारांनी टीका केली आहे। तर सर्व समाजाची जातनिहाय जनगणना होणार अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जनगणना झाली, त्यामध्ये उल्लेख नव्हता। दुसऱ्या टप्प्याचा आता गॅजेट प्रसिद्ध झाला, राजपत्र, त्यामध्ये सुद्धा उल्लेख नाही। पण नको त्या गोष्टी त्यामध्ये विचारल्या आहेत। 40 म्हणजे त्यामध्ये 40 प्रकारची माहिती या जनगणनेच्या माध्यमातून विचारल्या। याचा अर्थ असा आहे की सरकारला सगळा डेटा पाहिजे, या डेटाचा दुरुपयोग करायचा आहे, नको त्या गोष्टी करायच्या आहेत। काँग्रेसने कधी ओबीसी समाजाला न्याय दिला नाही, 18 पगड जातीला न्याय दिला नाही। पण आमचं सरकार, मोदीचं सरकार यांनी आता जातनिहाय ओबीसीची जनगणना सुरू केलेली आहे। त्यामुळे एक मोठा फायदा सर्व 18 पगड जातीला होणार आहे, सर्व समाजाची जातनिहाय मोजणी होणार आहे, जातनिहाय जनगणना होणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। स्वातंत्र्यानंतर असा निर्णय झालेला